नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पार्थला अवॉर्ड घोषित झालेला असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये पत्रकार परिषद असते. सगळेजण त्याला प्रश्न विचारत असतात, त्याचं कौतुक करत असतात. पण त्याचं कौतुक करण्यासाठी स्पेशली त्या ठिकाणी काव्या देशमुख आलेली असते. काव्या म्हणत असते की पार्थचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मी नशीबवान आहे की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. आणि मी सुद्धा नशीबवान आहे कारण माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि मला त्यांच्यासारखा जोडीदार मिळाला आहे. पार देशमुखांचा मला खूप खूप अभिमान वाटतो. ते खूपच जास्त डेडिकेशनने काम करत असतात. नेहमी काम करत असताना फोकस असतात. आज त्यांना जो काही अवॉर्ड मिळालेला आहे ते त्यांच्या मेहनतीचं फळच आहे. त्यांना कष्ट करताना, काम करताना मी माझ्या डोळ्याने बघितले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या ही भरभरून त्याचं कौतुक करत असते. तेवढ्यातच एक पत्रकार विचारतो की मग मॅडम, जेव्हा पार देशमुख, तुम्ही सांगा, तुम्ही त्यांचा आणि जीवा देशमुखचा फोटो बघितलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला हे प्रश्न विचारायचे आहेत का? तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला अवॉर्डबद्दल काही विचारायचं असेल तर ते विचारा, बाकी प्रश्न विचारू नका. काव्या माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल वाईट साईड प्रश्न विचारलेले मला सहन होणार नाही. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने त्या पत्रकाराला गप्प केलेले असते. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त कसं करायचं ते या पत्रकारांना चांगलं जमतं. रम्याला मध्ये मध्ये राग येत असतो, पण वसूने तिचा हात पकडलेला असतो की मध्ये काही बोलू नकोस, पत्रकार तिथेच आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शारदाने नंदिनीला फोन केलेला असतो. शारदा म्हणत असते, नंदिनी, अगं काय गं, कधीपासून फोन करते तुला? जीवांची तब्येत खूप बिघडली. अगं त्यांनी प्रॉन्स खाल्ले ना, त्यांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे, मला माहिती नव्हतं. अगं त्यांना बरं वाटत नाही आहे, त्यांच्या अंगावरती लाल लाल चट्टे वगैरे उठलेत आणि त्यांना तापसुद्धा आला आहे. कसं तरी होतं आहे, तू लवकर येतेस का प्लीज? तेव्हा नंदिनी म्हणते, आई, तू पण आहे ना आता जीवांप्रमाणे खोटं बोलू नकोस. त्यांनी खोटं बोलण्याची आहे ना हद्द पार केली, लिमिट क्रॉस केली आहे त्यांनी. त्यांना सांग की मी त्यांच्या ह्या खोट्या बोलण्याला आता बळी पडणार नाही आहे आणि घरी येणार नाही आहे. मला माहिती आहे त्यांना काहीसुद्धा झालेलं नाही आहे. थोड्या वेळापूर्वी गुड्डूदादांचा सुद्धा फोन आला होता. ते सुद्धा म्हणत होते की जीवांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून. तुम्ही दोघेजणं त्यांच्या नाटकामध्ये सामील होऊ नका प्लीज. आई, तुला जीवांच्या टीममध्ये राहायचं आहे, तू राहा, पण निदान त्यासाठी माझ्याशी खोटं तरी बोलू नकोस. मी इथे महत्त्वाचं काम करते ग आई. जीवांना सांग मी अजिबात घरी येणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीचे वडील येतात आणि म्हणतात की शारदा, अगं मला चहा देतेस ना? तेव्हा शारदा म्हणते, अहो तुम्ही चला ना माझ्याबरोबर, जीवांची तब्येत ठीक नाही आहे. अहो आपल्या जावयाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. त्यांच्या अंगावरती लाल लाल चट्टे उठलेत आणि त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. चला तुम्ही, त्यांना आता काहीतरी औषध वगैरे दिलं पाहिजे, नाहीतर त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, अजिबात नाही, त्याला इथे त्रास वगैरे काही होत नाही आहे, नाटकं करतोय तो. तेव्हा शारदा म्हणते, नाही हो, ते नाटक करत नाही आहेत, खरोखर त्यांना त्रास होतो आहे. तुम्ही चला तर माझ्याबरोबर, त्यांची विचारपूस करा. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, अजिबात नाही, त्याला जेवढा केवढा त्रास व्हायचा असेल ना तो होऊ देत त्याला. 16 डिसेंबरला माझ्या मुलीला काही त्याने कमी त्रास दिलाय का? मग त्याला आता जेवढा त्रास व्हायचा आहे ना तेवढा होऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, शारदा म्हणते, काय हो, तुमच्या दोघांमधले माणुसकी इतकी मेली आहे का? तुमची आणि त्या नंदिनीची कीव येते मला. त्या जीवांना खरोखर इतका त्रास होतोय आणि तुम्ही म्हणताय की त्याला त्रास होऊ दे. असं का करताय तुम्ही? आपल्या मुलीसाठी ते किती प्रयत्न करताय, दिसत नाही आहे तुम्हाला? जाऊ दे, तुम्ही जाऊ नका मदत करायला, पण मी जाणार आहे. मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार. तेव्हा इथे नंदिनीचे बाबा म्हणतात, तू आधी आतमध्ये जा बरं, आणि तिला ते रूममध्ये लॉक करून ठेवतात. आणि इथे ते स्वतः आता मनामध्ये म्हणत असतात की जीवाला त्रास होतोय ना, होऊ दे हवा तेवढा त्रास. माझ्या मुलीला जेव्हा त्रास दिला तेव्हा हा विचार केला नाही ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ अवॉर्ड घेऊन आता गाडीमध्ये येऊन बसतो. त्यानंतर इथे रम्या आधी येऊन गाडीमध्ये बसत असते पार्थच्या बाजूला. तेव्हा मागून काव्या पटापट येते आणि म्हणते, थँक्यू रम्या, थँक्यू सो मच, आणि आता जाऊन पार्थच्या शेजारी बसते, ते सुद्धा समोरच. तेव्हा रम्या म्हणत असते, काव्या, तुझी हिंमत कशी झाली गं पार्थच्या शेजारी बसायची?
ती जागा माझी आहे. चल उतर बाजूला हो, मला तिथे बसू दे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की रम्या, हे काय बोलतेस तू? रम्या बाळा, अगं नवऱ्याच्या शेजारी बसण्याचा अधिकार फक्त बायकोला असतो आणि ह्या राजाची राणी फक्त मी आहे. त्यामुळे पार देशमुखच्या शेजारी तर मीच बसणार ना. तेव्हा आता एक काम कर, मागे जा आणि गुपचूप हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांतपणे बस. जणू काही गाडीमध्ये तू बसलीच नाहीयेस असं दाखव. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या म्हणते, हे बघ काव्या, इरिटेट करू नकोस हा. तू खाली उतर, मला समोर बसू दे. तेव्हा काव्या म्हणते, एकदा सांगून कळत नाही का गं तुला? मी इथे पार देशमुख यांची राणी आहे आणि इथे बसण्याचा अधिकार फक्त माझा आहे. मगाशी काय झालं? मगाशी वसू आत्या म्हणजे तुझी आई, त्या निघून गेल्या ना दुसऱ्या गाडीमध्ये. मग तू सुद्धा त्यांच्याबरोबर का निघून गेली नाहीस गं? तुला इथे आमच्याबरोबरच यायचं होतं का? आमच्या दोघांच्यामध्ये कबाब मी हड्डी. बरं ठीक आहे ना, आलीस तर ये आमच्याबरोबर. पण आता एक काम करायचं, पाठीमागे जाऊन गप्पपणे बसायचं आणि जर नाही बसलीस तर तुला इथेच ठेवून जाऊ आम्ही रम्या. तेव्हा रम्या म्हणते की काव्या, तुला नंतर बघून घेईन. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते, घे, नंतर मला अगदी व्यवस्थित बघून घे. तू मला बघ आणि मी इथे माझ्या पार देशमुखांना बघेन. चालेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, पार्थ ही बघा ना, आपली ही रील किती व्हायरल गेली ती बघा आणि लोकं किती छान छान कमेंट करतायत हो. कॉंग्रॅच्युलेशन्स, वी आर प्राऊड ऑफ यू, यू मेड इट. खूप आता कमेंट केलेले असतात आणि तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तुम्ही दोघेजणं लवकरात लवकर एकत्र या, अशा बऱ्याचशा कमेंट केलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की सगळ्या कमेंट तर चांगल्या आहेत. बघा बघा, कुणीतरी फेक अकाउंट उघडून वाईट साईड कमेंट केली नाही आहे ना आपल्या व्हिडिओला. तेव्हा इथे पार्थ आता मागे बघतो. तेव्हा इथे काव्या म्हणते की एक कमेंट तर बघा, याच्यामध्ये एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलेला आहे आणि दोघेजण एकमेकांना काय म्हणतात बघितलंत, की तू माझी इथे काव्य देशमुख होशील का? आणि ती मुलगी म्हणते की तू माझा पार देशमुख होशील का? म्हणजे दोघांना आपली जोडी किती आवडत असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, एक ती व्हिडिओ व्हायरल झाली होती, आता एक ही व्हिडिओ व्हायरल झाले. आता आपण बघायचं, आपण काय घ्यायचं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा तडफडत असतो आणि इथे नंदिनी म्हणत असते की जीवा तर नाटकच करतायत. तेव्हा गुड्डू म्हणत असतो की नंदिनी ताई, काही झालेलं नाही आहे जीवा दादाला, तुम्ही जा ना जा, ते तर नाटकं करतायत. तेव्हा गुड्डू म्हणत असतो, जीवा दादा, मागे वळून बघायची काही गरज नाही आहे. नंदिनी भाऊजी आले, तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला बर्फ लावून देतो. थांबा थांबा, मी तुम्हाला इथे हळद आणि तेलसुद्धा लावून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुड्डू गेल्यानंतर तिथे लगेचच जीवा उभा राहतो आणि मागे वळून नंदिनीकडे बघतो. तेव्हा इथे नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. जीवा चक्कर येऊन खाली कोसळतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, काय झालं तुम्हाला? आणि ती धावत पडत आता त्याच्याजवळ येते आणि म्हणते, जीवा, हे सगळं काय आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी, मला ॲलर्जी झाली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गुड्डू म्हणतो, अरे नाही नाही नंदिनी भाऊजी, ते तर नाटक करतायत ना. तुम्हाला तर मी सकाळी फोन केला होता आणि सांगितलं होतं की त्यांना बरं वाटत नाही आहे म्हणून. त्यांचे गालावरती बघा कसे लाल लाल झाले. ते लाल लाल झालेत ना, ते काय झाले माहिती आहे का? ते त्यांनी मेकअप केला आहे. त्यांना काही त्रास वगैरे होत नाही आहे. त्यांनी मेकअप केला आहे तो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुड्डूला राग आलेला असतो नंदिनीचा, की जीवाची तब्येत ठीक नसताना फोन केला आणि नंदिनी म्हणते की तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही मस्करी करताय. तेव्हा प्रेक्षकांनो, गुड्डूला सुद्धा आता नंदिनीच्या या वागण्याचा राग आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, गुड्डू दादा लवकर जाणे, रिक्षा घेऊन या, आपण जीवांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा कुठे लागले तुम्हाला सांगा ना, कुठे दुखतंय तुम्हाला? तेव्हा इथे जीवा म्हणतो की इकडे पण दुखतोय, इकडे पण दुखतोय, इकडे पण दुखतंय. तो सगळीकडे आता हात लावत असतो आणि म्हणतो सगळीकडे दुखतंय. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही पण ना, इतका त्रास होतोय तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मस्करी सुचते. माझंच चुकलं, मी का तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही? विश्वास ठेवायला हवा होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रिक्षासुद्धा सापडत नाही. तेव्हा गुड्डू म्हणत असतो की नंदिनी भाऊजी, रिक्षा तर कुठेच नाही आहे, आता काय करायचं? नंदिनी म्हणते, आपली डार्लिंग आहे ना, आपण डार्लिंगमधून आता जीवांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया.
तेव्हा इथे आत्तापर्यंत सगळ्यांनी पसारेवाल्याचं प्रेम बघितलं, पण आता या चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. आणि इथे नंदिनी स्वतः आता रिक्षामधून ती जीवाला डॉक्टरांकडे घेऊन जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण छान आईस्क्रीम पार्टी करत असतात. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की वाह! काय इंटरव्ह्यू झाला आणि ती व्हिडिओ काय व्हायरल झाली छान. तेव्हा विक्रम काका म्हणतात, "हो ना, माझी सगळी मुलं सोशल मीडियावरती अगदी ॲक्टिव्ह आहेत." तेव्हा प्रेक्षकांनो, माननी काकू म्हणत असतात, "पण काव्या, किती छान बोललीस गं तू पार्थबद्दल. सगळ्यांना खूपच जास्त आवडलं तुझं ते बोलणं." तेव्हा प्रेक्षकांनो, आणि इथे माननी म्हणते, "पार्थ कसा बोलला?" जेव्हा तो पत्रकार काव्याला प्रश्न विचारत होता, तेव्हा पार्थ म्हणाला, "काव्याला काही बोलू नका. ती माझी बायको आहे, कळलं ना?" किती तो बायकोचा पुळका, किती बाजू घेऊन बोलायचं. पार्थ, मला तर खूपच जास्त आवडलं बाबा. तेव्हा विक्रम काका म्हणतात, आणि कॉमेंट तर काय, व्हिडिओच्या खाली कॉमेंट तर खूप छान छान आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, माननी काकू म्हणत असतात की पार्थ, अरे मला माहिती आहे तुझं काव्यावरती किती प्रेम आहे ते. मग कशाला हा राग रुसवा आता. राग रुसवा सोडून द्या आणि एकत्र या ना बाळांनो. विक्रम काका म्हणतात की माझा तिकडे एक मुलगा जीवा नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करतोय. झालं गेलं सगळं विसरून जाणं आणि त्याचबरोबर आपल्याजवळ आहे ते व्यवस्थितरित्या टिकून ठेवणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, युग म्हणत असतो आणि ती कॉमेंट तर, अहो बाबा, एकमेकांना मुलींनी आणि मुलांनी प्रपोज केलं. तेव्हा ते काय म्हणाले, की "तू माझी काव्या देशमुख होशील का आणि तू माझा पार देशमुख होशील का?" असे एकमेकांना प्रश्न विचारले. तेव्हा इथे मारणी म्हणते, "अरे वाह! ही तर खूपच चांगली गोष्ट आहे ना." तेव्हा इथे वसू आता मध्येच म्हणत असते, "अरे हो, पण या लोकांना आता काय वाटतं ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना." म्हणजे बघा ना, इथे रील वगैरे व्हायरल होत आहेत, ठीक आहे. काव्याचं आता प्रेम आहे ते सगळं ती कबूल करते, ठीक आहे. पण पारच्या मनामध्ये काय आहे? कारण का त्या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं आहे का? एवढं सगळं करून शेवटीला त्या दोघांना डिव्होर्सच घ्यायचा आहे ना. 2 महिने आता ते कूलिंग पिरियडवरती आहेत. 2 महिन्यानंतर ते दोघे जण वेगळेच होणार आहेत. तर मग हे एवढं सगळं करून फायदा तरी काय? काय उपयोग आहे या सगळ्याचा? जर त्यांना डिव्होर्सच घ्यायचा आहे, एकमेकांपासून वेगळंच व्हायचं आहे, तर हे सगळं करून फायदा तरी काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीच्या बाबांनी इथे शारदाला बाहेर काढलेले असते आणि म्हणालेले असतात की "काय झालं? आता ये बाहेर. तुला माहिती आहे का? बाहेर आलीस ना तरीसुद्धा तो जीवा आणि त्याची ती रिक्षा तुला कुठेही दिसणार नाही आहे. गेले वाटतं दोघेजणं." शारदा म्हणते की "तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. मला लाज वाटते की तुम्ही माझे नवरा आहात म्हणून. उगाच मी तुमची बायको आहे. तुम्हाला तर इथे माणुसकीच उरलेली नाही आहे." नंदिनीची सुद्धा मला कीव करावीशी वाटते. एखादा माणूस मस्करी करत असेल, प्रेमासाठी खोटं बोलत असेल, तर तो माणूस खोटारडाच आहे असं समजणं चुकीचं नाही आहे का? आणि तुम्ही सुद्धा काय केलंत हो? जीवांना मदत करायचं सोडून मला रूममध्ये कोंडून ठेवलंत. म्हणजे त्यांचा जर इथे जीव गेला असता, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, तर तुम्हाला आनंदच झाला असता का? तेव्हा इथे नंदिनीचे बाबा म्हणतात, "अगं त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. त्याच्या छातीवरती असलेला काव्या नावाचा टॅटू त्याने जो जाळला ना, त्याने खूप काही सहन केले. त्यामुळे तू नको काळजी करू. त्या टोणग्याला काहीसुद्धा होणार नाही आहे." शारदा म्हणते की "तुम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटत नसेल, पण आज मी एक आई आहे आणि मुलांना त्रास झाल्यानंतर आईला किती त्रास होतो ना, हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. जशी नंदिनी माझी मुलगी आहे, तसंच जीवासुद्धा मला मुलासारखाच आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शारदा म्हणत असते की "तुम्हाला काही वाटत नसेल, पण मी जाऊन बघणार आहे की जीवा नेमके कुठे आहेत ते, त्यांची तब्येत कशी आहे ते." तेव्हा ती म्हणत असते, "अहो, एखाद्या माणसाचा इतका पण राग करू नये, की त्या माणसाकडे चांगुलपणा असेल तरीसुद्धा तो आपल्याला दिसू नये." तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका म्हणत असतात की "काय गं ताई, काय चाललंय तुझं? तू म्हणतेस ना की त्यांचा कूलिंग पिरियड सुरू आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा तुला आता आग लावायची आहे का घरामध्ये? आग लावायची आहे तुला? शांतपणे तुला बसता येत नाही का?" तेव्हा वसू म्हणते, "का रे का? काय चुकीचं केलंय मी सांग ना, काय चुकीचं बोलले? खरं तेच बोलते ना मी. हे बघ विक्रम, शांतपणे ऐकून घे. पार्थ आणि काव्या हे दोघे जण जरी आता एकमेकांसाठी असतील, पण त्या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं आहे का? इथे आता पार्थला तिच्याकडून डिव्होर्स घ्यायचा आहे आणि इथे काव्याला त्याच्याकडून डिव्होर्स का हवा होता, हे कारण आपल्याला 16 डिसेंबरला समजले. म्हणूनच तिला डिव्होर्स हवा होता ना.
आणि आता पार्थलासुद्धा तिच्याबरोबर राहायचं नाही आहे. मग का त्यांना जबरदस्तीने एकत्र आणायचं? तेव्हा मानिनी म्हणत असते की कसं आहे ना वसुताई, आपण आनंदाने एकत्र सगळेजण छान छान बोलत होतो. मग तुम्हाला मध्येच असा मिठाचा खडा टाकायची गरज होती का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती म्हणत असते, "नाही, बरोबर बोलतेस तू. मला मध्ये काही बोलायची गरज नव्हती. पण मी खरंच बोलले ना. तुमच्यासारखं गुळूगुळूच बोलता येत नाही मला. मी खरंचसुद्धा बोलत असते. आणि मला तेच म्हणायचं आहे, की जर या दोघांना एक ना एक दिवस वेगळं व्हायचंच आहे, तर असं एकत्र राहून इतके नाटके करून काय उपयोग सांगा ना मला? काय उपयोग काय आहे? त्या दोघांना काही एकत्र राहायचं आहे का?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू जे काही बोलते ते काव्य ऐकते आणि पार्थकडे बघते. त्याच्यावरती पार्थ काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे वसू म्हणत असते की विक्रम, शांतपणे माझी एक गोष्ट ऐकून घे. हे बघ, तसंही आता पार्थला काव्याबरोबर राहायचं आहे आणि काव्यालासुद्धा पार्थकडून डिव्होर्स हवा होता. 2 महिन्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. पण अरे, मग आपल्या पार्थला असं एकटं ठेवण्यापेक्षा रम्या आणि पार्थचं लग्न लावून दिलं तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? असं आता इथे वसू आत्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जीवाला दवाखान्यामधून आणलेलं असतं. तेव्हा नंदिनीचे बाबा म्हणतात, "नंदिनी, तू स्वतः रिक्षा चालवत गेलीस. अगं पण का? या माणसासाठी एवढं का केलंस तू?" तेव्हा जीवाने आधीच सांगितलेलं असतं की नंदिनी त्याला रिक्षामधून हॉस्पिटलला घेऊन गेली आणि तिथून परत घेऊन आली. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की बाबा, अहो, जर इथे सावित्री सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणू शकते, तर मी तर नंदिनी जीवांचे प्राण परत आणू शकत नाही का? ते सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग पार्थला समजावत असतो. पार्थ म्हणत असतो की युग, हे बघ, आता इकडे काव्या प्रयत्न करतायत, म्हणतायत की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. पण जीवा इथे जेव्हा परत येईल, तेव्हा त्यांना आणि जीवाला बघून माझ्या डोक्यामध्ये ते चक्र पुन्हा सुरू होईल आणि त्यामुळे ते मला आता पुन्हा नको आहे. तेव्हा काव्या त्याचं बोलणं ऐकते आणि ती लगेचच घर सोडून जात असते. तेव्हा इथे लगेचच मानिनी काकू येतात आणि म्हणतात, "काय गं, काय चाललंय? घर सोडून जातेस का? नाही, नाही, जा ना, घर सोडूनच जा. म्हणजे काय होईल? त्या रम्याला तर आयती संधीच मिळेल ना पार्थबरोबर लग्न करायची. मग तू तिला ती संधी देणार आहेस का?" असं इथे मानिनी काकू काव्याला विचारतात आणि घर सोडू जाऊ नकोस म्हणून तिला सांगत असतात.